नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 79व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. विभूती योग म्हणजेच गीतेतला 10वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. समुद्र मंथन हे आपल्या हिंदू धर्मातील एक मोठी आणि महत्त्वाची घटना होती. याच मंथनातून देव आणि असुर यांच्यात गोष्टींची वाटप झाली होती. या मंथनाचा आणि श्रीकृष्णाच्या विभूतींचा काय संबंध याबद्दल जाणून घेऊया आजच्या भागात. उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहौ वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पस् सर्पाणामस्मि वासुकिः. 10व्या अध्यायातील हे 27 आणि 28 क्रमांकांचे श्लोक. आजच्या भागात या 2 श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या कोणत्या विभूती सांगतात ते बघूया. मागच्या भागात आपण श्रीकृष्णाच्या कोणत्या विभूतींबद्दल बोललो ते बघूया. श्रीकृष्ण हे महर्षी भृगु, शक्तिशाली मंत्र ओम, जप यज्ञ आणि हिमालय पर्वत आहेत. तेवढेच नाही तर अश्वत्थाचे झाड, ऋषींमध्ये नारद मुनी, गंधर्वांपैकी चित्रर्थ आणि कपिल मुनी या देखील श्रीकृष्णांच्याच विभूती आहेत. आज आपण श्रीकृष्णांच्या पुढच्या विभूतींकडे वळूया. विष्णू पुराणात विस्तृतपणे वर्णन केलेला एक प्रसंग म्हणजे समुद्र मंथन. या समुद्र मंथनमधून 14 रत्न तयार झाली आणि ती असुर आणि देवांमध्ये विभागली गेली. ही 14 रत्न तुम्हाला माहीत आहेत का? नसल्यास त्यांची एक छोटीशी झलक घेऊया. या रत्नांपैकी होत्या 3 प्रकारच्या देवी. माता लक्ष्मी, ज्यांना आपण समृद्धी आणि संपत्तीची देवी मानतो. पाण्याचे व स्वर्गीय सागराचे मानले जाणारे देव वरुण यांची कन्या वारुणी आणि रांभा आणि मेनकासारख्या अप्सरा. त्यानंतर 3 प्रकारचे अलौकिक प्राणी प्रकट झाले. कामधेनू, जिला विश ग्रांटिंग काव असे देखील म्हणतात. ऐरावत, एक पांढऱ्या रंगाचा हत्ती ज्याला 4 दात किंवा टस्क्स आणि 7 खोड किंवा ट्रंक्स होते. हा इंद्रदेवांचा हत्ती होता. अजून एक प्राणी जो प्रकट झाला तो म्हणजे उच्चैश्रवस, जो 7 डोक्यांचा उडणारा घोडा होता. याला घोड्यांचा राजा म्हणून देखील मानले जाते. आधी हा घोडा असुरांचा देव बली किंवा महाबली यांचा होता. महाबलीच्या पराभवानंतर उच्चैश्रवस हा इंद्रदेवांचा घोडा झाला. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की उच्चैश्रवस ही त्यांचीच विभूती आहे. तेवढेच नाही तर ऐरावत देखील त्यांची विभूती आहे. देवांची हीच वाहने म्हणजे श्रीकृष्णांच्या विभूती. त्यानंतर यात समुद्र मंथनमधून आलेले रत्न म्हणजे कल्पवृक्ष, ज्याला एक दैवी इच्छा पूर्ण करणारे झाड म्हणून ओळखले जाते. चंद्र, जो आपण शंकरदेवांच्या कपाळावर बघतो, व धन्वंतरी आणि त्यांच्या हातात असलेलं अमृत. हेच धन्वंतरी म्हणजे देवांचे वैद्य. त्याचबरोबर होते हलाहल किंवा कालकूट, एक प्रकारचे विष जे शंकर देवांनी प्याले. मग आले पंचजन्य, एक प्रकारचा शंख जो विष्णुदेवांकडे असतो. त्याचबरोबर होते कौस्तुभमणी, जे विष्णुदेव परिधान करतात. आणि पारिजात, जे एक स्वर्गीय फूल असलेले वृक्ष आहे. तर असे हे समुद्र मंथनातून प्रकट झालेले रत्न. काही लेखांमध्ये काही वेगळे रत्न उल्लेखले गेले आहेत. श्लोकात शेवटी श्रीकृष्ण म्हणतात की ते सर्व लोकांचे राजा आहेत. प्राचीन काळापासून
राजा ही संकल्पना महत्त्वाची आहे. आपण गोष्टीतून ऐकतो की एक राजा म्हणजे एक डिक्टेटर किंवा लोकांना त्रास देणारी व्यक्ती. पण खरा राजा म्हणजे एक वेगळीच व्यक्ती. एका राजाला राज्याभिषेक सारख्या समारंभात राजा ही पदवी प्रदान करण्यात येते आणि या पदवीमुळे तो एक सात्विक जीवनशैली स्वीकारतो. तसेच हा राजा आचारसंहिता किंवा एक कोड ऑफ कॉन्डक्ट पाळतो आणि म्हणून राजा एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे हा राजा म्हणजे श्रीकृष्ण. 28व्या श्लोकातून श्रीकृष्ण आपल्याला त्यांच्या विभूतींबद्दल अजून काही सांगतात. ते ऐकूया. श्रीकृष्ण म्हणतात की ते शस्त्रांमध्ये वज्रायुद्ध हा शस्त्र आहेत. या वज्रायुद्धाला इंग्रजीत थंडरबोल्ट वेपन असे म्हणतात. या वज्रायुद्धाच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये कथा आहेत. महाभारतातील वनपर्वातील इंद्रदेवांशी संबंधित एक कथा ऐकूया. वृत्र नावाचा असुर हा देवांना खूप त्रास देत. शेवटी इंद्रदेवांच्या नेतृत्वाखाली सर्व देव हे ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांना त्यांच्या तक्रारी सांगितल्या आणि वृत्राचा वध कसा करावा याबद्दल सल्ला मागितला. ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले की केवळ दधीच नावाच्या ऋषींच्या हाडापासून बनवलेले शस्त्र वृत्रासुराचा वध करू शकेल. इंद्रदेव ऋषी दधीच यांना भेटले, परिस्थिती समजवली आणि ऋषी दधीच यांनी आपले हाड हे इंद्रदेवांना दिले. ते घेऊन इंद्रदेव विश्वकर्मा यांच्याकडे गेले आणि वज्रायुद्ध हा शस्त्र तयार झाला. शारीरिक आणि हाताने चालवता येणाऱ्या शस्त्रांना शस्त्रे म्हणतात. मंत्रांच्या शक्तीने शक्तिशाली बनणाऱ्या शस्त्रांना अस्त्रे म्हणतात. शस्त्रे आणि अस्त्रे या दोन्हींच्या संयोजनाला आयुधाना म्हणतात. परमात्मा हे सर्व आयुधानामधील वज्रायुद्ध आहेत. पुढे श्रीकृष्ण म्हणतात की कामधेनू ही त्यांची विभूती आहे. कामधेनूला आपण इंग्रजीत विश ग्रांटिंग काव असे म्हणतो. हीच कामधेनू समुद्र मंथनाच्या वेळीस देवांना प्राप्त झाली. तिच्या समोर मांडलेल्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. पुढे श्रीकृष्ण म्हणतात की कंदर्प किंवा कामदेव ही पण त्यांचीच विभूती आहे. कंदर्पामुळे प्रजनन किंवा प्रोक्रिएशन ही प्रक्रिया शक्य होते आणि म्हणून निर्मितीचे चक्र चालू राहू शकते. श्रीकृष्ण सांगतात की नागांमध्ये ते वासुकी आहेत. एक धार्मिक नाग जो देवांना मदत करण्यास नेहमीच तयार असतो. समुद्र मंथनाच्या वेळी आधार म्हणून वापरल्या जाणाऱ्या पर्वताला पकडण्यासाठी पुरेसा मजबूत नांगर शोधणे ही काळाची गरज होती. सहज मंथन करता यावे म्हणून वासुकीने स्वतःला पर्वताभोवती बांधले आणि म्हणून समुद्र मंथन झाले. आजच्या भागात आपण बऱ्याच काही विभूतींबद्दल बोललो. या विभूतींकडे बारकाईने बघितले की असे लक्षात येते की दुसऱ्यांची मदत करणे ही या सगळ्या विभूतींचा मूळ उद्दिष्ट. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की आपले कर्म पार पाडणे, दुसऱ्यांची मदत करणे हा आपल्या आयुष्याचा एक मोठा भाग असतो. ते सुद्धा त्यातून मला काय मिळेल असा विचार न करता. पण हे आपल्याला सहज जमू शकेल का? हाच विचार मनात ठेवून भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.